आणि आता थेट जाऊयात खासदार संजय राऊत बोलतायत. जसं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो तसं पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे. मग टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर क्रिकेट भारत खेळत असेल तर देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या भाजपने त्याचा धिक्काराने निषेध केला पाहिजे ना. पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानवरती धडे आहेत, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतानचे पुतळे आहेत, पाकिस्तानमध्ये टिपू सुलतान हा नायक आहे, त्यांचा योद्धा आहे. तसं जर असेल तर देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रभक्ती जी उर्मी आहे ती अशी त्यांच्या सगळ्या भाजपच्या अशी उत्तर मिळून वर आली पाहिजे. आणि टिपू सुलतानला जे पाकिस्तान नायक मानत आहे त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळणार असाल तर मी धिक्कार करतो या क्रिकेटचा, असं देवेंद्र फडणवीस आणि या भाजपच्या लोकांनी सांगायला पाहिजे. पण सांगत नाही, ते ढोंगी लोक आहेत. कारण या क्रिकेटमधून पाकिस्तानबरोबरच्या सगळ्यांना पैसे मिळतात. आणि किती पैसे मिळतात तर शेकडो कोटी. भारत पाकिस्तान सामन्यावर सगळ्यात जास्त जुगार खेळला जातो, बेटिंग खेळला जातो. आणि मी मागेही सांगितलं, मागच्या सामन्यातून पाकिस्तानला या बेटिंगमधून 25,000 कोटी पाकिस्तानात गेले. सरकारपेक्षा माझ्याकडे जास्त माहिती आहे, कारण त्या बेटिंगमधला काही वाटा सरकारमधल्या लोकांनाही जात असतो. 25,000 कोटी मागच्या सामन्यात पाकिस्तानमध्ये गेले. आता त्याच्यापेक्षा जास्त जातील. सगळ्यात जास्त बेटिंग जगभरातून या पाकिस्तानच्या सामन्यावर लावलं जातं. आणि हाच पैसा मग पुलवामा, पहलगावमध्ये जे अतिरेकी हल्ले करतात ना त्यांच्यापर्यंत पोचतो. हे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, फडणवीस ही तुमची ढोंग याच्यातून उघडी पडतायत भाई. कळलं? करा ना, निषेध करा, धिक्कार करा. पाकिस्तान बरोबर खेळणार ना असं एकतरी भाजपवाला सांगतोय का? नाही ना. जो पाकिस्तान तुम्ही टिपू सुलतान करताना टिपू सुलतानला जो पाकिस्तान नायक मानतो, हिरो मानतो, वॉरियर मानतो, त्याच्यावर क्रिकेट कसं काय खेळू शकता तुम्ही? फोटो उतरवणे वगैरे ठीक आहे हो, उपमहापौराच्या दालनातला किरकोळ गोष्ट आहे ती. मी सांगतोय ती सत्य आहे. बघा, मी एक लक्षात घ्या, माझा मुद्दा भरकटवू नका. ते सकपाळांचा आणि काँग्रेसचा आम्ही बघू का असेल ते. टीका कोणी केली आहे सगळ्यात आधी? धमक्या कोणी दिल्या आहेत? फडणवीसांनी दिल्या. हे चालणार नाही वगैरे वगैरे भाजपचं आहे ना. मग हे कसं चालतंय? टिपू सुलतान याची छत्रपतीशी तुलना आणि बरोबरी होऊच शकत नाही. याच्याविषयी काय दुमतच नाही. ते कोणी काय बोलत असेल सोडून द्या. टिपू सुलतान हा भारतातला एक राजा होता, म्हैसूरचा. इंग्रजांविरुद्ध लढला. इंग्रजांविरुद्ध लढताना तो मृत्युमुखी पडला. हे सगळं इतिहासामध्ये, ते काय सांगायची गरज नाही. ते सांगायची गरज आहे का? अजिबात नाही. पण माझा मुद्दा जो आहे तो भरकटवू नका. टिपू सुलतानला नायक मानणाऱ्या पाकिस्तानबरोबर तुम्ही क्रिकेट कसं खेळता, हा माझा मुद्दा आहे. माझा विषय संपला. 2013 मुंबईतील एम पूर्व विभागात आताच्या महापौर आहेत, तर त्यांनी जो प्रस्ताव ठेवलेला होता आणि त्यावेळी काय जे नाव आहे टिपू सुलतान हे नाव आहे ते एका रोडला देण्यात आलेलं होतं. ज्यावेळी टिपू सुलतान मार्ग, त्यासोबतच 2001 मध्ये अंधेरी येथे शहर म्हैसूर आहे ना. काही बगीचाची नावं, काही याची नावं. हे कोणी ऋतू तावडे यांनी केलं होतं का? आणि दुसरं 2001 मध्ये भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी हो, हे जे नाव आहे त्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे ना. 100% आहे. याच्यावर त्यांनी उत्तर दिली पाहिजेत ना. हर्षवर्धन सकपाळ यांच्यावर तुम्ही टीका करताय, हे ठीक आहे. पण मुंबईमध्ये मानखुर्दला एका बगीचाला नाव देण्याचा प्रयत्न झाला. हे सगळे कोण होते? आज तुमच्या भाजपमध्ये आहे सगळे. हे सगळे लोक टिपू सुलतानवाले आज भारतीय जनता पक्षात तुम्ही घेतलेले आहात. म्हणून ते शुद्ध झाले का? नाही. त्यांची विचारधारा तीच आहे. कोणी मुंबईचा महापौर बनले, कोणी खासदार बनले, पण हे सगळे भाजपमध्ये आहेत. टिपू सुलतानला नायक मानणारे सगळे भाजपमध्ये आहेत. फडणवीस, अभ्यास करा जरा. आणि माझा मुद्दा परत कायम आहे. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेध करा, धिक्कार तरी करा राष्ट्रवादी म्हणून. कारण पाकिस्तान टिपू सुलतानला त्यांचा नायक मानतं. मनसेने लाईव्ह प्रक्षेपण ठेवलंय. नाही, मला माहित नाही. त्याचबरोबर काल तुम्ही ट्विट केलं होतं राहुल नार्वेकरांच्या संदर्भात वाद. आता त्यामध्ये एक अपडेट असे समोर आले, जे वाद करत होतं ते म्हणतायत की राहुल नार्वेकर यांचा काही संबंध नव्हता. एक लक्षात घ्या, व्हिडिओ बघितल्यावरती कळतं. आणि नंतर कोणता दबाव,
काय देवाणघेवाण झाली, मी त्याच गावातला आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. अजून काय समोर आणलं तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागेल, एवढंच सांगतो. माझाही जन्म कर्म अलिबागचाच आहे, त्याच भागातला आहे. माझ्याकडे जास्त माहिती आहे काय आहे ते. क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचे जे चेअरमन आहेत जिक्सा शहा, बरं का, QCI म्हणतात त्यांना, गुजरातचे आहे. त्यांनी अलिबागमध्ये किती एकर जमीन अलीकडच्या काळात खरेदी केली आहे जिक्सा शहानी, आणि त्याची दलाली कोण करत होतं. अख्खा अलिबाग हे गुजरात लॉबीच्या ताब्यात द्यायचं सूत्र कोण हलवत आहे. माझं तोंड उघडायला लावू नका. मी एक नाव घेतलेलं आहे, जिक्सा शहा, QCIचा चेअरमन आहे, अहमदाबादचा आहे, अमित शहाचा आणि जय शहाचा खास माणूस आहे. कळलं का? हां, तर ते कोणी त्या व्हिडिओवरून स्पष्ट दिसतंय काय आहे ते. का भांडण मिटवायला गेले होते काय? आधीचा व्हिडिओ थोडा कट झाला ना, तर पहिली कानफडात कोणाच्या पडलेली आहे तिथे, त्या बाईची, त्या महिलेची, आणि मग कशी पळापळ झाली. तुमच्या समोर सरकारी अधिकाऱ्याला मारत असताना तुम्ही पळून का जाताय? मग एका मोजणी अधिकाऱ्यावरती ते शेतकरी कुटुंब हल्ला का करताय, आणि तुमच्याशी त्यांची बोलण्याची टोन काय आहे? नीट ऐका. आधीचा अर्धा सेकंदाचा व्हिडिओ काय आहे आणि कोणाला बसली आहे तिथे आधी सुरुवात. मी काय म्हणालो की तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. स्थानिक भाजपच्याच आमदारांनी 120 फोटोग्राफसह लेखी स्वरूपात तक्रार दिली होती. तसंच अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित करून देखील जर वेळीच याच्यावरती कारवाई नाही होत, सरकार त्यांचं असं असताना देखील हा अपघात टाळता आला असता. अख्खी मुंबई खोदून ठेवलेली आहे. मेट्रोच्या नावाखाली सर्वत्र खांब उभारण्याचं काम चालू आहे. पूल बांधतायत, रस्ते एकाच वेळेला कामं काढलेली आहेत. हे सगळे कंत्राटदार कॉन्ट्रॅक्टर्स बाहेरचे आहेत, त्यांना मुंबईची काही माहिती नाही, आणि देवेंद्र फडणवीस विकासाच्या गोष्टी करतायत असे बळी घेऊन. काल जे काय मरण पावले तिथे सरपंच उत्तर प्रदेशचे, ते भाजपचे कार्यकर्ते होते.